अरे वा, आमच्या जुने सहकारी मिळाले आम्हाला. ठीक आहे सर. नाही तुम्हाला माहिती आहे जी बीला गेलेलं आहे मी. फक्त मिलिंद चतुर्भुज किंवा काटे सरांना भेटतो. कुठे होता मॅडम तुम्ही? नाही इथं तर नाही. मी मागच्या कमीत कमी एक महिनाभर तर जास्त बघितलं नाही. एक आठवडा रजेवर होते. हा थँक्यू मॅडम. येऊ का सर? सर बोला की. हां, माझा मुद्दा तोच आहे की तुम्ही एकतर आहे ना हे कुठं अडकलं आहे याचं मला रिटर्न मिळेल का, आणि ते का देत नाहीत ह्याचं कारण मिळेल का, हे तुम्ही घ्यायला पाहिजे ॲक्च्युली. की असं माझं तर मत आहे त्यांच्याकडे. ऐका ना, ओएजींचं दिलंय पत्र. हां, ओएजी सरांना मी बोलतो दुपारी. हां. काय झालं ओएसडी सर कधी भेटतील? आता ते ह्यालाच असतील जी बीला, सगळे जी बीला. दुपारनंतर बोलतो ना मी त्यांचं. पण सर हे म्हणजे तुम्हाला सांगणं योग्य नाही, पण जी बीचं जे आहे ते सुद्धा ना बाहेर बोर्ड लावला पाहिजे की आज जी बी आहे, कुठले अधिकारी भेटणार नाही नागरिकांसाठी सुद्धा. कारण की भेटतच नाही. कधी असते जी बी, काय असतं ते सुद्धा कळायला हवं खरं म्हणजे. असं माझं मत आहे. तर मत आहे तर थोडंसं हे सिस्टमच अशी झाली की आणि ते लोकांना सवयचा लागलेला आहे. नंबर फक्त मला मेसेज केला तरी चालेल. ओके ओके बोलो साहेब. सरजी एक विषय असा आहे की जर नागरिक कुठलाही तक्रारी करतो, तक्रार अर्ज करतो आणि विभागनी त्याचा दखल घेत नाही म्हणून तो आयुक्तांकडे देतो, तर आयुक्तांकडं जर काय प्रोसेस आहे मला सांगा. एक समजा 8 महिने आयुक्तांना देऊन सुद्धा जर त्याचं उत्तर मिळत नसेल हो किंवा नाही, तर नक्की काय प्रोसेस आहे किंवा नागरिकांनी करावी का नाही तर करावी तक्रार? प्रशासनाधिकारी सांगतो. मी तुम्हाला यासाठी विचारतो. माझ्या माहितीप्रमाणे समजा तुमचा अर्ज आलेला आहे, आमच्याकडून तो संबंधित खात्याकडे गेला. संबंधित खात्यांनी त्याच्यात काम आहे किंवा त्याचं नागरिकाला उत्तर गेलं किती पाहिजे. वेळात? 10, 15, 20 दिवस खूप झाले. एक महिन्यातच बाबा. गेलं पाहिजे. नाही गेलं म्हणजे जाणं अपेक्षित आहे. त्याची प्रत आम्हाला द्यायची. बरोबर आहे. व्हेरी गुड. आहे प्रत आम्हाला. बरोबर. बाबा हा नागरिकाचा अर्ज होता, याची सद्यस्थिती आहे, निकाली काढला, पेंडिंग आहे किंवा काय धोरणात्मक निर्णय आहे, जे काय असेल ते तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. एकदम बरोबर. आणि त्याची प्रत आम्हाला माहिती दिली. ही साधी प्रोसिजर आहे. समजा त्याच्यानंतर तुमच्याकडे तसं नाही आलं तर तुम्ही काय करता? आम्ही असं केलं पाहिजे की समजा तो नागरिक परत आला की बाबा मी असा तक्रारी अर्ज केला होता, त्याच्यावर मला काय उत्तर आलं नाही, काय मिळालं नाही, तर आम्ही किमान स्मरणपत्र रिमाइंडर पाठवलं पाहिजे की बाबा असा अर्ज प्राप्त झाला होता, आमच्याकडून तुम्हाला असं. इथं मी फक्त 1 मिनिट थांबवतो. जर नागरिक नाही आला म्हणजे त्याच्याकडेही पोहोचलं नसेल आणि तुमच्याकडे पोहोचलं नाहीये एवढं नक्की पोचलं नाही असं होत नाही आमच्याकडून. म्हणजे समजा त्याचं उत्तर समजा त्यांनी दिलं, समाधान झालं, तर नागरिक कशाला येईल? नागरिक जरी नाही आला काही कारणामुळे पण तुमच्याकडे तर कळाले तुम्हाला की त्याला उत्तर मिळालेलं नाहीये 1 महिन्याने, तर हे तर बघण्याचं काय पद्धत आहे का? उत्तर येत नाही. जे ठराविक जिनियन एखादा विषय असतो तर नागरिक खूप 100 पत्र बरोबर आहे. प्रत्येकाचं तर रिमाइंडर प्रॅक्टिकली शक्य नाही. एखादा माणूस मान्यवर असेल, पण एखादा मान्य नाही, सामान्य नागरिकाचा जिनियन एखादा प्रश्न असेल, हा निकाली लागलं पाहिजे काय, त्याचं काय झालं त्याचं रिमाइंडर आम्ही पाठवतो. व्हेरी गुड. बरं, ते स्वतःहून करता. रिमाइंडर नंतर स्वतः त्यांनी नाही केलं तर काय करता तुम्ही? शेवटचे रिमाइंडर द्यायचं आणि सर्व जेव्हा अवलोकनात तर त्यांनी पाठवली पाहिजे. ते प्रोसिजर जे सांगतील प्रशासन नाही ते तर सांगतील. मी तुम्हाला काय विचारतो माहिती का, कारण का तुमची पोझिशन खूप महत्वाची आहे बरं का सर. आणि पटेकर मॅडम ह्यासाठी चिडल्या होत्या की त्या म्हणतात की आम्हाला माहित नाही की नवल किशोर राम मला भेटत नाहीयेत, त्यामध्ये काटे सरच मध्ये कट करतात. तुम्हाला माहिती का ते साहेबांना 5 वेळा भेटलेलं? मला सगळं माहिती आहे. मला त्यांच्याबद्दल मला भेटलं नाही त्यांना बाहेर मी भेटून देत नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, साध्या प्रश्नाचं. कुठल्याही महानगरपालिकेच्या माणसांना नागरिकाला आत येण्यापासून अडवता येतं का? हा माझा विषय नाही. मी तुम्हाला माहित असेल तर सांगा. काय काय जे मला माहित नाही जे काय नाही गोष्ट तुम्हाला पण माहिती ना. मला माहिती आहे म्हणून तर मी म्हणतो मला माहिती आहे. पण ते असं का होतंय? त्यांना काही लिखित तुम्हाला अडवलं जातं भरपूर वेळा. आता मी आता जुनं म्हणजे काय, मी ते प्रश्न विचार मला का अडवत होता, मी त्यावेळी का विचारतो. सगळ्या व्हिडिओवर आहे. मी अडत नाही म्हटल्यावर आहे ना मला तर गचंडी धरून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याच्यावर कुणी सगळे मित्र म्हणताना तुम्ही माझे मित्र आहे की नाही, त्यावेळी एक का नाही आहोत एक काळी फिसं बांधली नाही, असा तो विषय नाही माझं म्हणणं असं आहे की मी पत्रकार नाही पण कमीत कमी नागरिकपेक्षा थोडासा जास्त फॉलोअप करणारा तुमच्या ओळखीचा आहे की नाही. मागच्या 2 वर्ष तरी मला ओळखताय कमीत कमी.
मी जर पत्र देतोय, एक नाही 10 पत्र देतोय आणि त्याला 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिने नाही, 10 महिने जर होत असतील तर याला काय समजायचं मी काय नागरिकांना सांगू? हा माझा प्रश्न आहे. तुमचं पत्र माझ्या मते एचओडींकडे गेलेलं आहे, उपायुक्तांना. मला माहित नाही कुठे गेले, मी तुम्हाला दिलेलं आहे, मला तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्ही म्हणजे नाही तसं नाही. आयुक्त आणि आयुक्तांशी बोलून जरी दिलं नाही तर आयुक्तांनी जो त्याच्या नियंत्रणाला मेन अधिकारी आहे, प्रशासकीय मेन अधिकारी उपायुक्त सरांच्या नियंत्रणाखालीच येत नाही. आपले गायकवाड साहेबच ना? नाही नाही, ज्या डिपार्टमेंटचं पत्र असेल त्या खात्याचा जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, मग त्या म्हणजे नागरिकांनी त्याच्याकडे सुद्धा जायचं का? त्यांनी जायचं नाही हो साहेब, त्यांनी किमान ते उत्तर द्यायची व्यवस्था केली पाहिजे व्यवस्था. मग बरोबर आहे ना, तर त्यांनी नाही केलं तर त्याच्यावर दप्तर दिरंगाई नावाचा काही प्रकार होणार का नाही होणार? ते वरिष्ठ पातळीवर सांगते प्रत्येक तुमच्या प्रश्न माझ्याकडे आहे का? नाही कोण येतं तुम्ही सर तुम्ही का माहिती का, तुम्ही आमच्या आणि आयुक्तांच्या म्हणजे चांगल्या अर्थाने मध्यस्थ आहात. हो, लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे आय होप यू वुडंट माइंड इफ आय कॉल यू, म्हणजे अगदी नंदी बैलांना आम्ही परवानगी विचारल्याशिवाय आम्ही शिव शंभूंना भेटू शकत नाही. जेव्हा कमिशनरना कोणी भेटायला ती प्रोसेस असते, Exactly. द्यायची, सर्व दाखवायची, म्हणजे आम्हालाच भेटणं असं नाही, काय काय अपॉइंटमेंट मिळतात, काय काय विजिट असतात. आता माझी रिक्वेस्ट आहे आणि हे पर्सनल रिक्वेस्ट आहे मिलिंद जाधवची, काटे सरांना, तुम्ही आयुक्तांना भेटू शकता? तुम्हाला पत्र लागतं का? साहेब मी जर सेवक नाही, मी वेगळ्या अर्थाने विचारतो, चांगल्या अर्थाने विचारतो. तुम्ही भेटू शकता? माझ्यासाठी मी हात जोडून विनंती करतो, कारण का डाकणे सरांनी आपल्या दोस्तीचं म्हणजे खरंच इजर राखली. मी फक्त सांगतोय एक उदाहरण म्हणून, मिलिंद सरांनी सुद्धा तुम्हाला भेटायला हे फोन म्हणजे उचलत नव्हता, काही कारण असेल तुमचं, त्याला मी दोष देत नाही तुम्हाला. माझे मेसेज असतात, मी दोष देत मी तुम्हाला ओळखतो साहेब, मी म्हटलं ना, पण तुम्ही आता मला ओळखता की मी गोचिड आहे, मी सोडत नाही. माझं म्हणणं काय, नवल किशोर राम साहेबांना माझा एक प्रश्न विचारा तेवढ्या वेळामध्ये, सर TV 10 मिलिंद जाधव का एक मेसेज आहे, आपको देऊ क्या? ते नाही म्हणले ना, तसं मला सांगा. माझं काय म्हणणं, ते म्हणण्यापेक्षा सर चिठ्ठी घ्यायची ज्यावेळेस सर असतील ना. आता ते झालं, चिठ्ठी आणि पत्र आहे ना, मी तुम्हाला सांगतो, आता माझं मी सांगतो, राग मानू नका, हे ना नागरिकांना फसवण्यासाठी ही पद्धत केलेली आहे, पत्र वगैरे वगैरे. जिसको नाही, मग सरांनी सुद्धा, मी म्हणतो ना, माझ्या बाबतीत मी क्लिअर आहे, मी पटेकरांच्या बाबतीत म्हणतो, ते 5 वेळा जर भेटले असतील त्यांना काय हाऊस आहे का येऊन इथं भेटायची? तर ते काहीतरी उत्तर देत नाहीयेत आणि पुढचं जर ते फॉलोअप करतायत, त्यांना फॉलोअपचा पूर्ण अधिकार आहे. 10 वेळा नाही, 100 वेळा भेटू दे ना नागरिकांनी. त्यांना बाहेर तो म्हणजे अडवतोय ना, ते जर सांगितल्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता व्हिडिओ शूटिंगवर येतो मी, हा पहिला माझा मुद्दा. व्हिडिओ शूटिंगवर तुम्ही सर आलेला, आता मला दोष देऊ नका बरं का, तिथं जे अधिकारी होते ना त्यांनी आय कार्ड घातले का, पहिला माझा मुद्दा होता. दुसरा मुद्दा हा होता की आय कार्ड दर्शनी भागात, बघा ढाकणे साहेब, मला नाही, तुमच्या मुख्यमंत्र्यांना तसा हवाय, माझा नाही GR आहे, हे बघा ह्यानं ठेवलंय, हा ह्यानं आय कार्ड घातलं नाही, असा अर्थ आहे बरं का. याला सुद्धा सांगायला पाहिजे. आणि बाकीचे सुद्धा बघा सरांनी सुद्धा घातलेले, पण आत मेटल मॅडम, अशा लोकांना मी फार मानतो, सल्यूट करतो. त्यांनी दर्शनी भागावर दिसेल त्या तिरक्यामध्ये, तर त्यांनी आय कार्ड इथं ठेवलेलं आहे, बघू द्या. त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, ह्याला तर तुमचं मत म्हणजे असायला पाहिजे, कारण का त्यांनी आयुक्त नाही, आयुक्ताच्या हातातच नाही. साहेबा सल्यूट. ढाकणे साहेबाचं हेही सांगतो, पहिल्यांदा आमचं त्यांच्याबद्दल मत फारसं चांगलं नव्हतं माझं व्यक्तिगत, आणि म्हटलं ज्ञानेश्वर नाव म्हटलं त्याला त्या निमित्ताने आमच्या तोंडून देव किंवा स्वामी येत आहेत, तर पण त्यांनी आहे ना एका पॉईंटला जे बदललं ते त्यानंतर म्हणजे, आणि त्यांनी हेही सांगितलं, मी बऱ्याच वेळा तुम्हाला फोन लावला तर त्यांना लावतो, विचार त्यांना आज माझ्यासमोर माफ करा बरं का, जर चुकून माझ्यासाठी त्यांनी तुम्हाला विचारलं असेल तर त्यांना आले का प्रशासकीय भागाचाच त्या नाही. पण कसं माहिती का, मला तुला काय घेणे देणे असं होऊ शकतं, मला काय झालं माहित नाही, मला माहिती आहे तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा. त्यांना आज फक्त मी फोन केला तर म्हटलं काटे साहेब आलेत ना, बस जरा दर्शनाला येऊया, हा, आणि एक माहिती आपल्याला जरा हे करूया. माझं काम काय माहिती आहे का, मी मध्यस्थ आहे, तुमची माहिती घेणार आणि लोकांपर्यंत पोहोचवणार. तर मी काय म्हणतो, मला आयुक्तांनी सुद्धा कॅमेऱ्यावर मला दिलेले प्रश्न, आणि त्यानंतर मात्र आयुक्त मला अजून भेटलेले नाहीयेत त्या विषयाबाबतीत, मला प्रेस कॉन्फरन्सवर भेटलेले. मला त्यांना परत प्रश्न विचारायचे की तुमचे फक्त प्रश्न सांगण्यासाठी आयुक्त लोक तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार का? नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार नाही का? 1 वर्ष झालं त्याला. आयुक्तांनी मला प्रॉमिस केलं होतं की 15 दिन नाही 1 महिने मी प्रेस कॉन्फरन्स होगा. तो त्यांच्याशी विचारतो मी. मला फक्त तुम्ही आता लेखी मला काही सांगू नका. आय एम फेड अप विथ दिस.
मला म्हणायचं काय, तोंडी काम होत नाहीत का? तर तोंडी काम व्हायला पाहिजे आणि लेखी आम्हीच करणार नाही. आता लेखी तुम्ही द्या मला. आयुक्तांनी आहे ना, आयुक्तांनी जर जे म्हणेल ना, ते जे म्हणले ना ते मला तुम्ही लेखी दिले तर चालेल सर. पी आहात तुम्ही, माझे बॉस आहात. नाही प्रशासकीय अधिकारी देऊ साहेब. तुम्ही साहेबांना विचारतो तसं दोनदा प्रशासकीय अधिकाऱ्याचे काम नाही आहे साहेब. मी पीएचं काम म्हणतोय आणि तुम्हाला मी म्हटलं ना तिथं माणूस आणि दोस्तीचा जोड ते लेखी मला द्या तुमचं. सरांना मला नाही, ऐका ना साहेब, सरांना सांगा की ते जाधव साहेब तुम्ही म्हणताय तुम्ही तारीख द्या मला लेखी. त्यावेळी तोंडी दिलं होतं. मला वाटलं आयुक्त ह्यांच्या पुढे वर कोण आहे महानगरपालिकेत. तोंडी मेरा फैसला ये आखरी. तर मग हुआ था तो फिर उसके बाद मैं रुका था. ते तुमच्या मतासाठी थांबलो तुम्ही बरं का. त्यावेळी तुमचं मत आलं की हे चालू आहे काय बजेट. आज आता 100 GB आम्हाला माहित नसतं. आम्हाला सांगा ना, आम्ही कशाला येऊ मग. आज मी त्यासाठी आलो आयुक्तांना भेटायलासाठी. GB असतात ना, तुम्ही ते अनाऊन्स करा ना, आम्हाला असं कळेल ना. आम्ही सर त्याच्या अगोदर त्याची तयारी करू. माहिती आहे मला. मी ते वर्ष मी जाणं तिथं नाही आम्हाला माहीत नसतं. आत्ता मी म्हणतोय ना, एवढे जर तुम्ही बिझी असाल ना तर माझं म्हणणं काही भेटूच नका ना आम्हाला. तुम्ही आमची कामं करा. मी का भेटणार आहे? आणि मी त्यांना ते पत्रसह टाकलं. मी विटकरांचं पत्र टाकलेलं आहे, त्याचे व्हिडिओसह व्हायरल गेलेले आहेत आणि सगळ्या पुराव्यानिशी मी टाकणारा माणूस आहे. असा तो विषय आहे. तर आज तुम्हाला भेटतील तरी त्यामध्ये हां मी तुमच्यासोबत साहेब. मी परत सांगतोय माझा काटे सरांनो मला सर तुमचं नाव काय फ्रेंड नाव? श्रीकांत. वा. मी तिथं काटे सर PA2 कमिशनर बस असं लिहिलेलं आहे. श्रीकांत साहेब. वा. आम्हाला ह्यांचं ज्ञानेश्वर ढाकणे साहेब नाव असं माहिती आहे. नवल किशोर राम राज्य आम्ही ते करतो आणि खरंच माणूस चांगला आहे बरं का. मी सर ऑन कॅमेरा सांगतो माणूस एक नंबर आहे. तर तुम्ही त्यांना आज भेटा. मला आज उत्तर तुम्ही देणार. तुम्ही स्वतः कॉल करून. हॅलो. धन्यवाद सर. एक प्रश्न मुद्दाम कॅमेरा चालू आहे. मुद्दाम मी का म्हणतो आमच्या सगळं लक्षात राहत नाही. मी आता काटे सरांशी सुद्धा बोललो, मिलिंद सरांशी सुद्धा बोललो. प्रशासन विशेष करून कमिशनर ऑफिस तिथं नागरिकांचा असा एक समज आहे की बाकीच्या डिव्हिजनमध्ये समजा काही कारणाने ते ऐकत नसतील तर आयुक्तांना ते कळवतात. मग आयुक्त ते संबंधित विभागाकडे पाठवतात. त्याची प्रोसेस काय आहे सर? मला फक्त जाणून घ्यायचं आणि ते लोकांमध्ये पोचवायचे की एखादं पत्र तुमच्याकडे आलं, तक्रार आलं एका विभागाचं, तर तुमची प्रोसेस काय आहे? एक तर ते सरांकडे ठेवतो आणि दुसरं एक जर त्यामध्ये ते ग्रॅव्हिटी कमी असेल, लोकीच त्याला इम्पॅक्ट पाहिजे असेल सैनी पाठवून देतो आणि आपल्याकडनं सॉफ्ट कॉपी पण जाते, हार्ड कॉपी. व्हेरी गुड. तर आता मला एक सांगा की एखादा प्रश्न विचारला असेल तर त्या माणसाला तुमच्याप्रमाणे सगळ्या प्रोसेसमध्ये जायला अपेक्षित वेळ किती लागायला पाहिजे? सॉफ्ट कॉपीने लगेच जाते. कमीत कमी आणि जास्तीत जास्त सॉफ्ट कॉपीने लगेच जाते. सरांच्या सहीला थोडा वेळ लागतो. ते झाल्यानंतर एक आठवडा सॉफ्ट कॉपीने लगेच जातं. त्यामुळे तो प्रश्न झाला. सॉफ्ट कॉपी म्हणजे काय तुम्हाला नेटवर पाठवायचं का? ईमेलने पाठवायचं? मेलने पाठवलेलं नाही, आमच्याकडनं स्कॅन केलं जातं. हे पत्र आहे, हा मेल पण स्कॅन केला जातो. अच्छा बरं. व्हेरी गुड. स्कॅन केल्यानंतर आता एक तुम्हाला दाखवतो. ते पुढचं मॉनिटरिंग बद्दल बोलते बरं का सर. हां हे स्कॅन केल्यानंतर हा स्कॅन नंबर व्हेरी गुड. आम्ही सर अभियंता ते सर अभियंता सगळं कम्प्युटराईज. हां बरं. आता त्याचं पुढं ते काय पत्राचं होतं आहे तो नागरिक तर फॉलो करणार. आता हे याच्या बाबतीत जे आम्ही शहर अभियंताला पहिल्यांदा हे करायला लागेल. शहर अभियंताला जाऊन विचारावं याच्या बाबतीत झालं आमच्याकडे आलं की आम्ही त्यांना नंबर व्हेरी गुड. हे करतो. आता समजा त्यांनी जर नाही रिस्पॉन्स दिला विभागांना तर आयुक्तांच्या अंडर असलेलं ऑफिस म्हणून तुम्ही काय करता? रिस्पॉन्स द्यायचा म्हणजे ते मुळात एक ॲडिशनलनी त्यांच्या ॲडिशनलकडे जाऊन त्यांना विचारलं. बरोबर आहे. त्यांचा हायरार्की आय अंडरस्टँड द हायरार्की ऑल्सो. आणि समजा ॲडिशनल कमिशनरनी नाही केलं, ह्याच्यात सरांनी जर रिमार्क मारला असेल PCP हां तर आम्ही त्यांना पत्र पाठवलं. सरांचा रिमार्क हा फार विषय वेगळा आहे सर. तुम्ही त्या विभागाकडे पाठवलं ना त्यांनी ते उत्तर देणं तर अपेक्षित आहे की नाही? नागरिक संबंधित द्यायला पाहिजे. आम्ही कुठे नाही म्हणतो. मग त्यांचं म्हणजे साधारणतः टाइम पिरियड काय असतो की ते जर उत्तर नाही दिलं तर तुम्हाला त्या बाबतीत संपूर्ण सामान्य प्रशासन आहे ना तिथं झालं ॲक्च्युली मी. सामान्य प्रशासनमध्ये सगळं त्याचं आहे. पण मला ह्यांनी तर सांगितलं की म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही सर येतात त्याच्या अंडर. ॲडमिनिस्ट्रेशन येतं पण सगळं पत्र व्यवहारचा तो भाग आहे तो. पण आपण एक उदाहरण करून आहे ना सर, ही माहिती सगळी आहे ना एका बाईकच्या स्वरूपात आपल्याला ठेवायची. तुम्हाला सामान्य प्रशासन देऊन काय
मी तुमचं मागणार आहे म्हणजे गायकवाड साहेब तुम्ही नाही. द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा अधिकार ऐकून आहे घ्या. हा. माझा अधिकारच नाही की तो जे खाते प्रमुख आहेत आमचे. एक सिंपल प्रश्न विचारू का राग आणि ह्या कुठल्या सगळ्या संवादाचा कुठे राग येऊन देऊ नका मी एक नागरिक माझं म्हणणं असं आहे की याचा अर्थ तुम्हाला नियम माहिती आहेत का नाही माहिती तुमची पोस्ट काय आहे. म्हणायचं? हा, प्रशासन अधिकारी प्रशासन अधिकारी आहे. हा. याच्यामध्ये माझे पण वरिष्ठ आहेत ना. असू दे ना त्यांनाही नियम माहिती वरिष्ठांनी बाईट देणं योग्य. बाईट म्हणत नाही मी इन्फॉर्मेशन मागतो बाईट इज ओनली अ मेथड मला रिटर्न जरी दिलं ना तरी चालतंय सर तुम्ही कोणाकडे घ्या मला आता ॲक्च्युली चांगली पद्धत काय मला रिटर्न द्या सर की काय पद्धत असते आणि त्याला कुठले कुठले जी आर आहेत की एखादं नागरिकाचं पत्र आलं तर त्याला उत्तर मिळण्याच्या दृष्टीनं त्याने सांगतोय मिलिंद सर देतील ते देतात. अच्छा मिलिंद सर देतील ना मग तुम्ही त्यांना फक्त आदेशित करा आणि ते मला माझ्यापेक्षा आधीचे प्रशासन तुमची एकच पोस्ट सिनियरिटी प्रमाणे तुम्ही म्हणजे नाही. नाही आहे काय बरं ठीक आहे मिलिंद सर कुठे आहेत वा मिलिंदकडे भिडून टाकले का तुम्ही सर जी नमस्ते बोला की सर. पूरी दुनिया घूम के आया हो आपके पास अगेन नाही तुम्ही त्यांची बोलत होते नाही अरे नाही ना सकाळीच फोनवर बोलले या विषयावर. हां. आता मला रिटर्न द्या की एखादा अर्ज माझा प्रश्न आहे का बरं का? हां. आणि तोही तुम्हाला व्हॉट्सअपवरही पाठवतो हां. आणि ह्यावेळी मात्र रिटर्न देणार नाही कारण रिटर्नचा अनुभव माझा फार वाईट आहे बरं. जनरल आणि तुमच्याबद्दल फार माझा अनुभव फार चांगला आहे तोंडी फार अनुभव चांगला आहे लेखी पण देतो की मी. हां जर त्या माझा प्रश्न आहे का नीट की जर एखादा नागरिक त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा प्रश्न एखाद्या विभागाबद्दल विचारत असेल तर तो त्याचं उत्तर मिळण्याचा त्याचा अधिकार काय आहे शासनातर्फे कुठले जी आर आहेत आणि त्याचं मी RTI बिटी करणार नाही बरं का त्याचं जी आर कुठला आहे किंवा तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला सगळे जी आर माहिती असतात तुमच्या संबंधितले तुमचा अभ्यासही झाला असतं तुमचं ट्रेनिंग असतं तर त्याच्या संदर्भात तुमचं काय म्हणजे हे आहे आदेश आहे तुम्ही त्यांच्याकडनं बोलून घेतलं परत नाही त्यांनी मला खरं सांगितलं मिलिंद सर खूप छान आहेत त्यांनी उलट तुमची स्तुती केली मिलिंद सरांना सगळं माहिती आहे ते म्हटलं तुम्हाला माहिती आहे का नाही ते म्हटले त्याप्रमाणे आपण माहिती घेतो संबंधित ते मला लिहून द्या आता हे मला हे रिटर्न मला थोड्या दिवसात म्हणजे थोड्या दिवसांनी उद्याच द्या मला 1-2 दिवसात ओईडींच्या ह्यानेच देतो. मला OSD ला वेगळं भेटतो साहेबा ओईडींनाच मी तुमचं द्या कार्ड ना. घालतो याचा अर्थ नाही याचा अर्थ तुम्हाला नियम माहीत नाहीत असं नाही, नाही, तसं नाही म्हणत आहे मी पण आता ते माझे वरिष्ठ आहेत ओईडी असू दे त्याच्या कानावर घाला ते जर तुम्हाला ते सांगतील मी वरनं ना विक्रमकर साहेब होते ना तेव्हा ते म्हणायचे कुठल्या डिपार्टमेंटचं पाहिजे त्याला मी फोन करतो माझ्याकडनं घ्यायचं नाही तर तुम्ही तुमच्या खालच्या अधिकाऱ्याकडे हे करून म्हणजे तुम्ही उलट वरच्याचं सांगता ते सांगणार की बाईट द्या मग त्यांना आपण बोलू ना. प्रसाद काटकरांचं मी मागचा व्हिडिओ घेतलेली सामान्य प्रशासनला असताना कुठे दॅट वॉज टाइम ही वॉज अ राईट पर्सन म्हणून तर बट ही डिंट अलाउड मी हां तर ठीक आहे त्यावेळची गोष्ट वेगळी आहे आता ते काय अडवत नाहीत पण कोच इथेच बसतात ना ते आता खाली असतील इलेक्शनला असतील. नाही आता तर GB ला असणार हां संपलाच विषय ते GB एक आमच्यासाठी आहे ना फार मोठं ऑप्शन बरं मला आज संध्याकाळी वाट बघीन आज नाही उद्या आज तू भेटू देत ना भेटल्यानंतर मी भेटू मी द्या. काय म्हणतोय म्हणून तर म्हणलं तुमचं द्या साहेबा ऐका माझी विनंती तुमची विनंती नका करू मी त्यांच्याकडनं नाही, त्यांच्याशी नाही. बोलून मी देतो त्यांच्याशी मी बोलून मी देतो म्हणलं ना तुम्हाला. कंप्लीट करतो आणि संपवतो माझी विनंती आहे तुम्ही तुमचं द्या आणि माझ्या वरिष्ठांना तर कानावर घालून देऊ दे. कानावर घालून तुम्ही द्या ना तुम्हाला तर भेटू शकता की नाही हो पण मी त्यांच्या कानावर घालून तर देतो ना मी वरिष्ठ मी घाला काय ना. एवढा वरिष्ठ नाही ना साहेब. नाही माहिती द्यायची इन्फॉर्मेशन देण्यासाठी कुणी अडवलेलं नाही ओके सर धन्यवाद सर आणि माफ करा नाही आम्हाला माफ करा. नाही मला पत्र मिळालं ना मी सगळं सोडून संन्यास घेणार आहे साहेब नका तुम्ही संन्यास घेतल्यावर वाद नाही पडणार नाही मी लिटरली कारण का काम होत नसेल म्हणून बरं का नाही काम होतं म्हणून संन्यास बिन्यास काय घेऊ नका तुम्ही वाचा पडता. धन्यवाद. थँक्यू असं म्हणलं त्याचं बात चला ताई धन्यवाद